चुका आहे? ही घटना खरं तर मणिपूरची तुम्हाला आठवत असेल, त्याचं आता रिपोर्टिंग खूप कमी होतं. पण बॉर्डर इश्यूज हे नेहमीच चॅलेंजिंग असतात आणि आपल्या सगळ्या बॉर्डर्समधली सगळी देश आज इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये आहेत. तुम्ही सगळे आपले बघा, म्हणजे राईट फ्रॉम पाकिस्तान टू बांगलादेश टू श्रीलंका, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतंय काय परिस्थिती आहे, इकॉनॉमिक क्रायसिस. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरची जी बॉर्डर आहे त्या मणिपूरमध्ये इतका अनरेस्ट आहे आणि अनेक वेळा अशा घटना ऐकायला त्या बॉर्डर्सवरून आम्हाला मिळतात, किंवा जो स्टेटमेंट येतं एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाचं किंवा होम मिनिस्ट्रीचं. त्यामुळे खूप गंभीर विषय आहेत आणि इमिग्रेशन, मायग्रेशन इज आर इनएव्हिटेबल इश्यूज जगामध्ये. त्यामुळे त्याचा विचार, त्याची एक पॉलिसी सगळ्याच देशांनी खूप गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करावे. नोबडी मायग्रेट्स आउट ऑफ चॉईस. कोणालाही घर सोडून एवढं 7 समुद्र पार कुठेच जायचं नसतं, पण इकॉनॉमिक कारणांमुळे अनेक वेळे लोकांना कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसाठी हे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात, पण ज्याचा संवेदनशीलपणे सगळ्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महायुती सरकारने ज्या योजना आणल्यात त्यावर एकही डाग नाहीये. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं जर बघितलं तर प्रत्येक याच्यात त्यांनी घोटाळा केला. दोन्ही सरकारमध्ये ते होतेच ना. दोन्ही सरकार म्हणजे गंमत मला एक वाटते, कालच्याच इंडियन एक्सप्रेसमधली एक बातमी आहे. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये स्पोर्ट्सच्या बद्दल एक म्हणजे काहीतरी मला वाटतं 650 का 700 कोटी रुपयाचं टेंडर आहे. यांचंच सरकारने केलेलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं 650 का 700 कोटीचं टेंडर ह्याच सरकारने, म्हणजे दोन्ही सरकार एकच आहेत ना, त्यांनी ते टेंडर विड्रॉ केलंय आणि कॅन्सल केलंय, कारण का त्यांचं म्हणणं आहे योग्य केलं नाही. मी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, मी त्यांची यायचीच वाट बघते की तुमच्याच दोन सरकारमध्ये ही डिस्पॅरिटी दिसते. तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता, ह्याही सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुमच्याच सरकारमधले मंत्री म्हणतायत की स्पोर्ट्स मंत्रालयामध्ये 600-700 कोटी रुपयाचे चुकीच्या पद्धतीने खर्च झाले आहेत किंवा टेंडरिंग झालेलं आहे. हा गंभीर विषय नाही आहे आणि असे अनेक टेंडर्स आहेत जे कॅन्सल झाले त्या सरकारमध्ये येऊन. कशाची तुम्हाला खरं सांगू, मी मला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे, पण ज्याच्यात एक वाचायची, अभ्यास करायची एक वेळ असते. आता माझ्यासमोर मी एक लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इकॉनॉमिक सिच्युएशन, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा भारतावर इम्पॅक्ट, पॉलिसीवर इम्पॅक्ट, तुमच्या आणि माझ्या आणि इथे असलेल्या सगळ्या लोकांची रोजीचा प्रश्न आहे. त्या दिवशी काय झालं त्याच्यातून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि आजच्या बजेटनी फरक पडणार आहे? त्या कुठल्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचं, किंवा हा त्यांचा एक दुसरा चेंजिंग ऑफ नॅरेटिव्हही असू शकतो की मूळ मुद्दे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, झालेले आरोप याला बगल देण्यासाठी हे होतंय का, अशी लोक पत्रकारांनी मगाशी मला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काय अनेक वर्षापूर्वी झालं, कुणाला त्याच्यात अभ्यास करायचा असेल तर जरूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन PhD वगैरे करता येते आणि खूप लोक रिसर्चर्स आहेत त्या देशामध्ये जे उत्तम रिसर्च करतात, ते करू शकतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज देशासमोर, राज्यासमोर आजचं फिस्कल डेफिसिट राज्याचं आणि देशाचं वाढत चाललेलं आहे. तर मूळ मुद्दे, मी इतिहासकारक नाहीये, ते डिपार्टमेंट वेगळं आहे. मी पॉलिसी मेकर आहे आणि आज राज्यात काय चाललंय याची पॉलिसी मी करते. लोकांनी मला इतिहासकारक म्हणून मतदान नाही केले, लोकांनी मी पॉलिसी चांगली करावी याच्यासाठी मतदान केलं. काही एका बाजूला फायनान्शियल एक्सपर्ट जे आहेत त्यांनी अनेक वेळा लाडकी बहीण योजनेवर बोलून दाखवलेलं आहे की सरकारच्या तिजोरीवर किती साधारण याचं सगळं प्रेशर येत आहे. पण दुसऱ्या बाजूला आता काही लोकांचं, युतीतल्या लोकांचं म्हणणं आहे की ही जी अमाऊंट आहे की आपण 2,500 करू. 2,500 केल्यानंतर या सरकारवरच्या तिजोरीचा भार जो आहे तो सरकार पेलवेल का असं वाटतं? नाही, हे सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मी कसं याचं उत्तर देणार? 2,500 काय, मी तर म्हणते 3,000 करा. आमची तर कमिटमेंट 3,000चीच होती.
ते 3,000 केले तर मी स्वागतच करीन त्याचं. चांगली गोष्ट आहे जर 2,500-3,000 करत असतील तर. कारण का महागाई पण तेवढीच वाढली आहे ना, काय करतील आमच्या बिचाऱ्या बहिणी. त्यामुळे 2,500-3,000 करावी असा माझा आग्रह राहील. आता इकॉनॉमिक वगैरे याचा अभ्यास मी तो जे आता सत्तेमध्ये त्यांनी केला पाहिजे त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना, मी कसं याचं उत्तर देणार. महाराष्ट्राच्या शपथविधीच्या संदर्भात धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केले त्याच्यानंतर आता छगन भुजबळ असं म्हटलं की भाजपच्या शपथविधीनंतर मी दादांना सांगितलं होतं की पवारांकडे तुम्ही या आणि तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो अशा पद्धतीने मी शरद पवारांवर सुचवत होतो असं छगन भुजबळ. मी त्या प्रोसेसमध्येच नव्हते त्याच्यामुळे मला नाही माहिती. मी तेव्हा एवढी इमोशनली डेव्हिस्टेटेड होते, मला विश्वासच बसत नव्हता अशी घटना होऊ शकते का म्हणून. त्याच्यामुळे मला हे कोण काय बोललं त्याची फार कमी माहिती. नाही, त्याच्यात असं भुजबळ साहेब असं म्हणतायत की मल्लिकार्जुन खरगे आणि पवार साहेबांमध्ये वाद झाला होता आणि पवार साहेब एका बैठकीतून निघून गेले होते. अशी कुठली बैठक झाली होती का? कारण मला खरंच माहिती नाही. मी त्या कुठल्याच मीटिंगमध्ये नव्हते, प्रोसेसमध्ये नव्हते. त्याच्यानंतरचं सगळं फ्रॉम 2019 टू 2024 प्रत्येक मीटिंगमध्ये मी होते. त्याच्यामुळे ह्याचा तुम्ही मला विचारलं तर याची उत्तरं मला माहिती आहेत. पण 19चं जे पाटेची शपथविधी झाली वगैरे त्याचं मला खरंच काय माहिती नाही. मला सदानंद सोडेंनी सकाळी उठून सांगितलं टीव्ही बघा, एवढंच मला माहिती. ते षडयंत्र होतं असं धनंजय मुंडे म्हणताय. नेमकं षडयंत्र कोणी रचलं होतं? कारण मुंडे म्हणतं की उद्धव ठाकरे अशा पद्धती करू शकत नाही, काँग्रेसही असं करू शकत नाही, मग भाजपमधल्या लोकांनी केलं की मग राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत षडयंत्र रचलं? राष्ट्रवादी कसं षडयंत्र करणार आणि करायचं असेल तर परत कशाला आणलं? मुंडे म्हणलं की दादांना कुठेतरी याचं उत्तर तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगू का, मी इतिहासकारक नाहीये. आय एम नॉट अ हिस्टोरियन. त्याच्यामुळे मी त्याच्यात काम करत नाही. आय एम अ पॉलिसी मेकर. तुम्ही पॉलिसीबद्दल विचारा, मी कधी उत्तर देऊ शकते. मला इतिहासात फार कमी माहिती असते आणि इतिहास मी नॉर्मली वीकेंडला वाचते. म्हणजे आता मी कोल्हापूरला जाणार आहे तारा राणींचं पुस्तकावर बोलण्यासाठी. ते मी माझी पॉलिसीची रात्री कामं झाली ना 11 नंतर मी ते इतिहास करते. इट्स माय हॉबी, इट्स नॉट माय प्रोफेशन. आय एम नॉट अ हिस्ट्री प्रोफेसर और म्हणजे मी काय रिसर्चर नाहीये, मी पॉलिसी मेकर आहे. परभणीची घटना आणि अक्षय शिंदेची घटना, दोन्ही घटना ह्या दोन्ही पोलिसावरच प्रश्नचिन्ह करणार आहे. त्याच्यामुळे हे चिंताजनक आहे. योग्य अयोग्य ह्याच्यातच मी पडत नाहीये. हे बघा, आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय, त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना. आमची अपेक्षा आहे की या राज्यामध्ये जर शेतकऱ्याला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल, मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे, त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे, बीडची घटना असू दे किंवा तुम्ही म्हणताय ती अक्षयची घटना असू दे, ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेसमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या असोसिएटच्या अनेक प्रॉपर्टीज सापडतात. कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या आहेत. कुठेतरी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती, पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही. मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या बातम्या पाहते. मला काय ऍक्सेस नाहीये इन्फॉर्मेशनचा, कुठला मीडिया सोडून. मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात, वर्तमानपत्रातून येतात आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना 2022 मध्ये, किंवा ही जी मालमत्ता आहे जी टेलिव्हिजन चॅनल्स म्हणतात इल्लीगल आहे, किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा युट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे, कुणाच्या नावावर, ड्रायव्हर, गार्ड, आम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय. या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत, ज्या धक्कादायक आहेत. आणि साधारण PMLAचा कायदा हा UPAच्या सरकारच्या काळात झाला. त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इल्लीगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे. त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो. मी तुम्हाला फक्त कायदा सांगते, मी कुणावरही आरोप करत नाही, मी कायदा सांगते. आय एम अ पॉलिसी मेकर. त्यामुळे पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे. माझी व्यक्ती नाही, माझी सरकारकडून अपेक्षा आहे.
एका व्यक्तीकडून नाही, माझी या संपूर्ण सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे. मग का कुठला का माफिया असेल ना, इट हॅज टू स्टॉप. कारण का इन्व्हेस्टमेंट येणार नाही या राज्यात, कारण का इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही त्याचा सिरियसली घेत नाही. की अशा सगळ्या घटना जर होत असतील, कोण इन्व्हेस्ट करायला येईल आपल्या राज्यात? हा खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगते, ऑल पार्टी मीटिंग बोलवा. याच्यातून ऑल पार्टी मीटिंगमध्ये चर्चा करून महाराष्ट्र कसा देशामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंटचा डेस्टिनेशन आहे हे आपण सगळ्यांनी मिळून राज्यासाठी केलं पाहिजे. हा माझी पहिल्या दिवसापासून आग्रह आहे. काही उत्तम जानकर राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, मात्र राजीनामा देण्याच्या तयारीत सरकारला चॅलेंज केलं की सरकार पायउतार होईल ज्यावेळी मी राजीनामा देईल. अजित पवार सुद्धा प्रत्यक्ष पायउतार होतील असं चॅलेंज केलं. मी सातत्याने उत्तम जानकर साहेबांना विनंती करत आले की तुम्ही राजीनामा देऊ नका, लढा आपण लढलाच पाहिजे. माझाही आग्रह आहे, कुठल्याही म्हणजे सत्यासाठी लढलंच पाहिजे. आणि ते ज्या ताकदीने उत्तम जानकरजी लढतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान, कारण का ते संविधानासाठी लढतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी लढलंच पाहिजे. पण माझी त्यांना विनम्र विनंती राहील की त्यांनी राजीनामा देऊ नये, कारण का राजीनामा दिल्याने ज्या लोकांनी त्यांना मतदान, त्या सिस्टमच्या विरोधात त्यांनी लढत राहावं, पण त्यांनी आमदार राहिलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. सरकारमध्ये पालकमंत्री पदाचा फिलर होताना दिसत नाही. पालकमंत्रीच्या यादी जाहीर करून सुद्धा 2 ठिकाणी स्थगिती द्यावी लागली. रायगडमध्ये तर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले, इकडे नाशिकमध्ये सुद्धा भाजप आग्रही आहे. काय कसं मी तुम्हाला सांगू, 2 महिने झाले सरकार येऊन, मला उबग आलाय या सगळ्या गोष्टी. खरंच मला उबग आलाय. माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना. 2 महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले? हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं? शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला? लाडक्या बहिणींना 2,500 का 3,000 रुपये कधी देणार? किती देणार? महागाईसाठी काय करणार? येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही? पीडब्ल्यूडीला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा केला. का नाही गतिमान सरकार? आमचे रस्ते का गतिमान होत नाहीत? का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात नाहीत? का आमचे सगळी कामं डिलेड आहेत? का कॉस्ट एस्किलेशन होत आहे? गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात, मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होत? मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने 600-700 कोटी रुपयाचं विड्रॉ केलं, ह्याच सरकारने केलेलं, की चांगला नाहीये तो निर्णय. असं काय झालं? या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. नाही डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागलं. आणि माझं म्हणणं की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार? मला हळूहळू वाटायला लागलंय सरकार एंटायटलमेंटमध्ये आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे, मला हाच पालकमंत्री पण. हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात. मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही, देशात ऐकलेलं नाही. बस दिस इज अ सेवा आहे. आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. इट्स क्वाईट डिसअपॉइंटिंग मला विचाराल तर. म्हणजे मी तर ठरवलं मी या विषयांवर बोलणारच नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारा, आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट. इट्स टू डिसअपॉइंटिंग.